या जगावर पहिलं पाऊल टाकलं किंवा जसं या जगावर आपण वी आर बॉर्न, या जगावर आपण जन्म घेतला तेव्हापासून आपलं शिक्षण चालू होते. आपण सर्वात पहिल्यांदा तोंडातून शब्द काढतो का आई, किंवा जे हिंदी कल्चरचे लोक आहेत हे माँ. तर जसं मला काही मी 73% पास झालो, तर मला जेवढे माझे मित्र होते जे माझ्यापेक्षा कमी पर्सेंटेज ते पास झाले, आणि जे मी आज पॉलिटेक्निक करून राहिलो आणि फर्स्ट सेम मध्ये 63% घेतले, तर तिथले पण मित्र जे DC झाले तर ते म्हणतात का आम्हाला शिक्षण कसं शिकतात कसं हे सांग म्हणतात. आणि जे माझ्यापेक्षा मोठे पण आहे आणि जे माझ्यासोबत पॉलिटेक्निक मध्ये आहे डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्याच्यामधले पण ते म्हणतात की आम्हाला शिकतात कसं ते सांग म्हणते. तर मी त्याच्यासाठी एकच गोष्ट तुम्हाला म्हणजे मी सांगणार आहो काय, शिकणं हे शिकणं नसतं, फक्त त्याला समजणं असतं आपल्याला. जसं इंडियाच्या आज मी सर्वे केला त्याच्यानुसार नेटवर पाहून मी स्वतः सांगतो का आज इंडियामध्ये जेवढे स्टुडंट्स आहे तर त्याच्यामधून 90% फक्त रट्टा मारतात. त्याच्यापेक्षा फक्त 10% स्टुडंट आपला स्वतःच्या गोष्टीला समजून घेतात आणि तेव्हा कुठे जाऊन अभ्यास करतात. जसं का साधारण मुलं सांगतात का आमच्याशी शिक्षण नाही होऊन राहिलं, का मी शिकू नाही शकत, मी पुस्तक खोलतो तर माझ्या डोक्याला ताप चढते असं म्हणतात. तर त्यांचे हे म्हणणं गलत आहे. कारण तुम्ही जर शिक्षणाला चांगल्याने तुम्ही समजा ना, आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याला इस्तेमाल करा, म्हणजे त्याचा वापर करा, तेव्हा तुम्हाला समजेल का शिक्षणाचा अर्थ काय असतो. आपण म्हणतो का कोणत्या, जसं इतिहासामध्ये शिकलो आपण कोणत्या राजाच्या विषयी, का तो असा न असा राजा होता, तो त्याने ते केलं आणि हा राज्य जिंकला, बस फक्त झालं, आणि पेपरमध्ये जाऊन तेवढंच लिहून ठेवतो. पण ते तेवढ्या पुरतं मर्यादित नसते. कारण आजच्या काळामध्ये जसं शिवाजी महाराज होते, शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेसाठी केलं, तर ते विद्यार्थी आपण जसं करतो का ते त्याला फक्त म्हणजे हे करून होतं का शिवाजी महाराज एक शिवाजी महाराज नावाचा मनुष्य होता, फक्त त्यानं हा राज्य जिंकला, त्याच्यानंतर असं झालं तर त्यांच्यासोबत लढला, फक्त झालं एवढंच आपण कळवतो. तसं सायन्समध्ये पण करतो, सायन्समध्ये पण आपण तसंच करून राहिलो आजच्या काळामध्ये. जसं फॅरेडे लॉ आहे, फॅरेडेचा नियम हे वगैरे आपण समजायची कोशिश नाही करत. जसं एक उदाहरणासाठी मी सांगतो, जसं आपल्याला काही शिकायचं असेल तर मी एकच मार्ग सांगतो का जसं काही पण आपण शिकतो जे पुस्तकामध्ये असते, सायन्सचं असो चाहे मराठीचं असो चाहे हिंदीचं असो, ते काही पण असो, पण त्याला आपल्या जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये आपण यूज करून पहा, तर ते शिक्षण असं वाटते का ते आपण रोजच्या जीवनामध्ये करून राहिलो, आपली त्याच्यासोबत मैत्री होऊन जाते. मी सांगतो या सेम मध्ये मी पॉलिटेक्निक सेकंड सेम मध्ये होता, तर मी ना एक सब्जेक्ट होता कम्युनिकेशन स्किल्स म्हणून, तर मी ना तो सब्जेक्ट वर्षभरामध्ये कधी त्याला त्या पुस्तकाला हात पण म्हणजे खोलून पण नाही पाहिलं होतं. तेव्हा पण मी ना त्या पुस्तकाला फक्त 3 दिवस पहिले, पेपरचे 3 दिवस पहिले फक्त मी ना तर त्याला समजलं का जसं कम्युनिकेशनची म्हणजे मी संवाद कसा केला जातो, कम्युनिकेशनचा अर्थ असतो संवाद कसा केला जातो. तर त्या गोष्टीला मी ना समजून पाहिलं का संवाद कसा केला जातो. तर त्याच्यामध्ये तिथं 3-4 प्रकारे सांगितलं गेलं होतं का संवाद कसा केला जातो. तर त्याच्यामध्ये मी ना दोन तीन समजलं जे मला इझी वाटलं. तर त्याच्यानंतर मी समजलं का जसं कम्युनिकेशन इज डिफाईन ॲज अ प्रोसेस ऑफ एक्सचेंजिंग थॉट्स. तर आपण काय करतो का फक्त एवढं समजतं की जसं लिहिलं कम्युनिकेशन इज द प्रोसेस ऑफ एक्सचेंजिंग थॉट्स, इंग्लिशला तर आपण पहिलेच घेतो, हे सर्वांना माहित आहे. तर त्याच्यानंतर आपण फक्त म्हणतो का कम्युनिकेशन इज द प्रोसेस, 10 वेळा लर्न करू डोक्याला ताप, काय डोक्यामध्ये घुसत नाही.
त्याच्यापेक्षा चांगलं कम्युनिकेशन इज द प्रोसेस ऑफ एक्सचेंजिंग थॉट्स. हे सांगा थॉट्सचा अर्थ काय होतो? थॉट्सचा अर्थ असतो का विचार. हे रोजच्या जीवनातील गोष्ट आहे. कम्युनिकेशनची डेफिनेशन म्हणजे वास्तववाद. जसं मी आता तुमच्याशी बोलून राहिलो, हे रोजच्या जीवनाचे आहे. आपण हे पण लिहू शकतो पेपरमध्ये, हे पण लिहू शकतो. त्याच्यामध्ये काय हे नाही. जसं कम्युनिकेशन इज द प्रोसेस, कम्युनिकेशन अशी प्रोसेस आहे. तर अशी प्रोसेस आहे, दर याच्यामध्ये थेच असते, दर याच्यामध्ये थेच असते का इट इज डिफाईन ॲज, म्हणजे याला असं अर्थ केला जातो, असं एवढंच दिलं असते. त्याच्या समोरचे काही वस्तू असतात. इट इज अ रेशो, इट इज रेसिप्रोकल ऑफ. या वस्तू याच्या फक्त आपल्याला कीवर्डची मिनिंग, कीवर्ड्स म्हणजे काही शब्द असतात जे इंग्लिशमध्ये दिलेले असतात, त्याची आपल्याला मिनिंग समजायला लागते. किंवा मराठीमध्ये पण तसंच असतं. मराठीमध्ये तर तुमची मातृभाषा असेल, तुम्ही नाही समजू शकत, तर तुम्ही का करू शकता? तुमची मातृभाषा ते मराठी, तेव्हा ते मराठीचे तुम्ही लन नाही करत. विद्यार्थी म्हणतात मला मराठी पण नाही येत चांगल्यानं, रोज मराठी म्हणतात. तेव्हा पण जेव्हा की मी इथं बोलून राहिलो, मी माझ्या घरच्या माझ्या घरी पूर्ण हिंदीमध्ये बोललं जाते, तेव्हा मी बोलून राहिलो. तेव्हा तुम्ही या गोष्टी नाही म्हणू शकत. हिंदी म्हणजे मराठीमध्ये लन नाही करू शकत. मराठी जे वस्तू आहे इंग्लिशमध्ये किंवा याच्यामध्ये, तर त्याला आपण मराठीमध्ये चेंज करून पहा, म्हणजे त्याचे अर्थ मराठीमध्ये काढा आणि त्याच्यानंतर का तेव्हाही नाही जमून राहिलं तर त्या वस्तूला आपल्या जनरल लाईफमध्ये युज करा. त्या वस्तूला आपल्या जनरल लाईफमध्ये युज करा, म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्या वस्तूले फक्त. आणि गणिताचे पण तसंच, गणितामध्ये पण तसंच करा. गणितामध्ये स्टॅटिस्टिक म्हणून ते स्टॅटिस्टिकच्या मी आता मला ते स्टॅटिस्टिकचा अर्थ स्वतःला नाही आठवून राहिला मी, कारण की त्याला रोज स्टॅटिस्टिक म्हणतो. पण ते मला एवढं माहिती आहे, मराठी म्हणजे मी 10th मध्ये होतो तेव्हा गणिताच्या पुस्तकामध्ये तो 10वा लेसन होता स्टॅटिस्टिक म्हणून, फक्त एवढं मला माहित आहे. आणि पण आता तो पुन्हा पण आहे. आणि ते त्याच्या जर आपण रोजच्या जीवनामध्ये इस्तेमाल करून पाहिला, म्हणजे वापर करून पाहिला, तर त्या स्टॅटिस्टिकली आपण आता 10 वर्षामध्ये जनगणना होते, तर त्या जनगणनेमध्ये जे लोकांची वर्गवारी काढली जाते, कोणत्या वयोगटामधले किती लोक आहे, कोणत्या वयोगटामध्ये किती लोक आहे, याविषयी जसं ते काढले जाते ते त्याच्यामध्ये ठेवले जाते. फक्त ते तेवढेच गंत करायला म्हणजे आपण लोकांना त्रास येतो, तर त्याला ते जनरल याच्यामध्ये समजा तर चांगलं असते. ठीक आहे, तर मी हे 2 शब्द सांगून आपले 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद आकाश. असं म्हणतात